हॅलो फ्रेंड, नमस्ते. सारिका तुझ्या चॅनलवरती खूप स्वागत आहे. आणि आपला हा आहे पुण्यातल्या घरचा व्हिडिओ. आणि इथं तयारी चालली होती आमची रक्षाबंधनसाठी. सगळ्या बहिणींनी साड्या वगैरे वेअर केलेल्या आहेत. खूप मस्त अशा साड्या आहेत. आणि भावाचं हेच तर गिफ्ट आहे आपल्याला रक्षाबंधनचं. आणि आधीच आम्ही ब्लाऊज वगैरे शिवून सगळी तयारी झाली तर मी दाखवत होते. असं तयार झाल्यानंतर बघा असं नाही का घरात राडा वगैरे होतो. आणि हातातली साडी ना ती आमच्या ननंदबाईची आहे, ते आल्यानंतर घालणार आहेत. त्यांना थोडा लेट झालेला आहे, त्या पण येणार आहेत. आणि इथं आम्ही चौघीजणी रेडी झालोत मस्तपैकी. चला हा पूर्ण व्हिडिओ नक्की आवडेल तुम्हाला. हॅलो फ्रेंड, तर झाली आमची सगळी तयारी. रेडी झालो होतो आम्ही सगळेजण. आणि इथं चाललो होतं आमच्या थोडंसं रेडी झाल्यानंतर म्हटलं रील काढू. त्याच्यानंतर पुन्हा तयारी करायची. तो इथं बघितलंच घरातला पसारा, एवढा पसारा. पहिलं मेकअपचं सामान आवरायचं, नाही तर आवरायला आमच्या घरातले चिल्लर पार्टी येतील आणि सगळ्या घरात येऊन जाईल. सगळे विस्कटून देतात किंवा लावून खाली सांडून पावडर बिवडर सगळं फेकून देतात. लिपस्टिक वगैरे सगळं खराब करते. त्याच्यामुळे त्यांच्यापासून जपून ही रूममधलं सगळं ठेवावं लागते. मी, माझी छोटी बहीण, मोठी बहीण आणि माझा छोटा भाऊ, आम्ही सगळ्यांचं चाललं तर रील वगैरे काढायचं. कारण सारखं एकत्र तर येणं होत नाही. त्याच्यामुळे आम्ही एक रील वगैरे काढत होतो चौघंजणं. आणि त्याच्यानंतर आई आबा पण आले, त्यांच्यासोबत पण काढलीस. आणि परत घरातल्या सगळ्यांसोबत फोटो वगैरे काढलेले आहेच आम्ही. पुढं तुम्ही पाहू शकता मस्त व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. आणि इथे चालले होते ह्यांच्यासोबत थोडीशी मस्ती. ह्यांना म्हणलं व्हिडिओ काढायला या, तर हे आपल्या नुसतं नौटंकी करत होते. त्याच्यामुळं मी थोडे चिडले. त्यांना म्हणा कपडे वगैरे चेंज करा, तर ते म्हणले छान आहे, त्याला काय झालं. मग परत त्यांनी चेंज वगैरे कपडे केले. आणि ताईला काढायचे ते नथ घालून फोटो, नंतर तिने नथ घालून फोटो पण काढले मस्तपैकी. आणि इथं दोन्ही मेहुण्यांसोबत हे पण चाललं होतं फोटोशूट करायचं. म्हणले कधी भेटत नाही दाजी तुम्ही फोटो काढायला, मग आज भेटले तर मग फोटो त्यांच्यासोबत काढले. हे बघा आई पण आली लगेच थोड्या वेळाने. आईने तर काही सगळं गुंडाळून घेतली साडी. गावाकडे म्हणजे बायकांना अशी सवय असते की असं पदर वगैरे घेतात. त्याच्यानंतर आमच्या दोघांची रील वगैरे झाली. थोडा हसी मजाक फोटो वगैरे काढले आम्ही इथं. तर सगळ्यांची घाई चालली होती, चला चला आपल्याला नाही का व्हिडिओ हे करायचं आहे रक्षाबंधनची तयारी. तोपर्यंत श्रीने झोपून घेतलं होतं. आणि तो झोपल्यानंतर मग काय थांबलं त्याला तुम्हाला भांडणं करायला पाठवलं होतं का ड्युटीला पाठवलं होतं? थांबली कशी हेल्मेट भाऊजीलाच लागला असेल. मग हेल्मेट तुटलं का? असं सणासुद्धी एखाद्याला हाणावं नाही. आज आमचे भाऊजी पण आमचे भाऊ आहेत. सगळे खातेत म्हणून किती शांत आहेत. ओ सोहम तुम्हें को दिखाई नहीं? काय लागा राजे हा खायासाठी बसलाय. त्यातले पेढे सगळं उचलू खातोय. येऊ दे 11 वाजले पण येऊ दे त्यांना आज. हा बघा बघ खाली, काय नाही मी काढते व्हिडिओ काढते.
तुम्ही आहे बघा तसं लागली तुमच्या कोण चिप्स जास्त चला, आमच्या भावाने काय गिफ्ट दिलं तुम्हाला या व्हिडिओत सांगते. तर दादाने आम्हाला म्हणजे माझ्या छोट्या भावाने साड्या घेतलेल्या आहेत. आम्हाला तिघींना पण एकसारख्या साड्या घेतल्यात आणि 8 दिवस आधी साड्या घेतल्या. त्यांनी ब्लाऊज वगैरे शिवून पण आम्ही रेडी केले ते आणि त्याच साड्या वेअर केलेल्या आहेत आम्ही. त्याच्यानंतर ह्या सई, सेजू आणि स्वरा ह्या तिघींनी त्यांचा भाऊ माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा, कारण छोटे 2 आहेत ते काय बसतात नाही, मग एकालाच पकडून चालल्या राख्या बांधायचं चाललंय त्यांचा कार्यक्रम. आणि ते म्हणले भैया, आता भैयाने काय गिफ्ट घेतली पण तुम्ही पहा. त्यांच्यासाठी खूप मस्त होतं ते पण गिफ्ट त्यांना मुलींना आणलेलं. आणि श्रीला आणि देवांशला तर दोघींनी राखी बांधायला काय दोघं नुसते पळत होते इकडे तिकडं आणि श्री तर झोपला होता. देवांश काय बसतच नव्हता एका जागेवरती. अशा पद्धतीने आमच्या सई, शेजू, स्वराचं जसं मी, सई आणि सोनू तशाच ह्या तिघीजणी आहेत आणि चालले त्यांचं भैयाला राखी बांधायचं. काय सई म्हणती मला तर काही येत नाही, कसं ओवाळायचं माहीत नाही ना, त्याच्यामुळं चाललं होतं ते. म्हणलं काय नाही ओवळ, असं एकदा दोनदा आमचं पाहिलं आणि त्याच्यानंतर तिने पण ओळून घेतलं. ब्रँड आहे बघा. आणि माझ्या नवऱ्याने काय केलं पाप, अयो म्हणजे आमचा नवरा सरकारी नाही म्हणून ग, काय खरं नाही आता रुसला जावाय आता. सरकारी अरे रे, प्रायव्हेट जावायचा हाल चालू आई. माझ्या नवऱ्याचा हाल चाललेत बाई, मला काय सांगू नको. अयो सुने जरा दाजी, जरा बोललं दाजीवर. म्हणजे आम्ही प्रायव्हेट वाले. तर नणंदबाई पण आल्या होत्या. नंतर उशीर झाला त्यांना खूप यायला, रात्री 11, 11:30 वाजले होत्या. त्यावेळेस त्यांनी सगळ्यात लास्ट मग राखी वगैरे बांधली. तोपर्यंत तसेच बसून राहिले दोघं पण बहिणीची वाट बघत. आणि चला झाला आता मस्त आमचं रक्षाबंधन. ताईंचीच वाट पाहत होतो शेवट त्या पण आल्या, कारण खूप ट्रॅफिक वगैरे होते. ते पण कात्रजला राहतात ना, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक होते, त्यांना यायला उशीर झाला. आणि अशा पद्धतीने आमचं मस्त छानसं सेलिब्रेशन झालं. सगळे एकत्र आल्यावर खरंच खूप छान वाटलं. 1 दिवसासाठी का होईना पण सगळे एकत्र आले. आणि मला तर वाटत नाही 12-13 वर्षात आम्ही असं काही सेलिब्रेशन केलं असन. आणि त्यांनी पेढे वगैरे आणले होते, ते सगळ्यांना आम्ही दिले आणि खाल्ले सगळ्यांनी. प्रत्येकाने पेढे घेऊन आले होते राख्यासोबत. मी घेतली दोन भावाचे 2 असतील शब्द वेगळे म्हणजे काय दिले ना 500, अजून पाहिजे असेल तर सांगा. ट्रॅफिकच्या हिशोबाने परवडलं पाहिजे. मग त्यांना 8 दिवस आधी या म्हणलं होतं. बरोबर इकडे बस, इकडे बस ना. पप्पाचा डायलॉग मारला काय तुम्ही? पप्पा काय म्हणले, तर सगळ्यांची मजाक मस्ती चालली होती. तर ताईंसाठी आम्ही ही साडी घेतलेली आहे, जी ताईंनी वेअर केलेली आहे. ती साडी घेतलेली आहे. त्याचं काय त्यांचं ब्लाऊज शिवलं नव्हतं, कारण त्यांचं माप वगैरे त्याच्यामुळे आम्ही काय शिवलं नव्हतं. पण त्यांनी जी साडी आणली होती त्याच्यावर थोडंसं मॅचिंग होत होतं. आणि गिफ्ट वगैरे काय बाकी म्हणजे आम्ही 5 जणींनी सेम साड्या घेतल्या होत्या. निकिता म्हणजे माझी वहिनी, वर्षाताई आणि ननंदबाई आमच्या, आणि मी, सोनू आणि माझी मोठी बहीण. आम्हाला सगळ्यांना सेम साड्या, फक्त कलर चेंज होता. तर अशा पद्धतीने आम्हाला गिफ्ट भेटल्या सगळ्यांनाच. खूप छान होत्या साड्या, मस्त एकदम युनिक होत्या, म्हणजे नवीन पॅटर्न होता ह्या साड्यांचा. खूप सुंदर दिसत होत्या, व्हिडिओपेक्षा रिअलमध्ये खूप छान दिसत होत्या. आणि संध्याकाळी असाच व्हिडिओ
काढलेला आहे. तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. हेल्थ कॉन्शियस झालोय आता. भाऊजीला ते आटा मळण्याला घाल खायला मग. कडक भाकरी आणल्यात शिळ्या. हा हेल्थ कॉन्शियस बघितलं का, रस्ता भात खाल्ल्यावर उरलेला खावा आता उद्या सगळ्यांनी. व्हिडिओ फोटो काढू. फोटो काढा फोटो. काय नकली काम आहे तो. पटपट आवर कर आता. घाई घाई कर. काय माझ्याकडे बघतोय. मला मम्मी काढलाय. सारिका बघा बघ खाली काय नाही. माझी मोठी बहीण मी करते व्हिडिओ काढते. राखी आणि त्याच्यानंतर सगळ्या मामीला आणि आम्ही सगळे मस्त फोटो काढले, व्हिडिओ वगैरे काढले. झालं का? इकडे बघा ते. नारळ पाणी प्यायचं म्हणा त्याला आलं किती मिनिट झाला. नाक करते काय यालाच लागते. ताई आता वापस देऊन टाका. रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. दुसऱ्या दिवशी सगळे गप्पा टप्पा मारत बसले. नाश्ता वगैरे झाला होता, तर चालला होता गप्पा मारायच्या. कारण सकाळ सकाळ ननंदबाईंना आणि माझ्या बहिणीला पण दोघींना सोबत जायचं होतं. त्याच्यानंतर आम्हाला पण जायचं होतं. एक एक करून पूर्ण घर खाली होणार होतं. एक दिवसाचाच आमचा हा मस्त असा प्रवास आणि छानसं सेलिब्रेशन पण झालं. तरी तर चालल्या त्या गप्पा. थोड्या सकाळी कॉफी प्यायच्या टायमिंगलाच ज्यांना जायचं ते तयार झालं. तर ननंदबाई चालल्यात आमच्या खाली. आई चालली होती. आई म्हणली चल मी पण रस्त्यापर्यंत सोडते, त्यांना जायचं होतं. आणि बाकी त्यांचे मुलं वगैरे होते ते पण जाणार होते थोड्या वेळाने. त्याच्यानंतर ताईची जायची घाई गडबड आणि अनुष्का श्रीपाद परत झोपला होता. तर झोपेतच अनुष्काने त्याला राखी बांधली आणि तिचं पण गिफ्ट तिला दिलं जे आहे ते XYZ. आणि त्याच्यानंतर ह्यांचे मग तुला तुझं की कुलती एक मिळून छान आहे. तर संध्याकाळी खूप काही खायला होतं. एवढं सगळं बघून पोट भरलं. आणि त्याच्यानंतर ह्यांनी आणलं आम्हाला पान, आणि पान पण खूप मस्त होतं. सगळ्यांनी पान वगैरे खाल्लं आणि एन्जॉय केलं. आणि अशा पद्धतीने आमचं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच खूप सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चल टाटा. लय लांब गाडी लावली राजीने.